तर नमस्कार मित्रांनो, पुढे रविराज या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या या ठिकाणी सर्वस्व स्वागत आहे. लवकरात लवकर जावा. मी तुम्हाला किती वेळा सांगू गाईज, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर 100 होण्यासाठी फक्त आता 3 सबस्क्राईब बाकी आहे. खाली इथं सबस्क्राईबचे ऑप्शन येत असेल ते सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन वरती क्लिक करा, ती बेल वाजली की आपले सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी जे गुरुवारी आणि रविवारी म्हणजे थर्सडेला आणि संडेला मी 2 व्हिडिओ टाकतो नाही का, तर ते तुम्हाला पोहोचतील. ते व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा, नक्की करा नाही का. आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे, आपण बनवतोय चिला. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की माझे लहानपणीचे प्रिन्सिपल म्हणजे ज्या टाइमात मी पहिली दुसरी चावल, जेव्हा आपण सिनियर KG नर्सरी ज्युनियरला जेव्हा आपण जातो नाही का, त्या टाइमात माझे जे प्रिन्सिपल होते ते माझे प्रिन्सिपल पण सुद्धा मला सपोर्ट करतात. त्यांचा मला फोन आला होता नाही का, आणि मला बरेच लोकांचे फोन आलेले आहेत की जे तुम्ही लँग्वेज वापरता तर 2 टाईप मध्ये वापरत जावा, आम्हाला काही काही गोष्टी समजत नाहीत नाही का. तर असं कोणाला मी मन दुखवत नाही. तर मी ह्या आजपासनच्या व्हिडिओमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेज वापरणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला जेव्हा साहित्य सांगणार म्हणजे जेव्हा सामान सांगणार त्या टायमात मराठी बोलणार, आणि जेव्हा ते आपण काय करत असो येतो नाही का, तर त्या टायमात ते हिंदीमध्ये सांगणार. म्हणजे आपल्याला कोणाची मनभावना दुखायची नाहीत, काही करायचं नाहीये. लवकर लवकर जावा, सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. हा चॅनल आपल्याच भावाचा आहे, वाट कसली बात आहे, लवकर सबस्क्राईब करा. हा, तर सर्वात अगोदर इथं आपण घेतलेले गव्हाचं पीठ, हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 कांदा, कोथिंबीर, ओवा, बेसन, पोहे, रवा, थोडस अर्धा पेला तेल, इथं घेतली धने जिरे पावडर, त्याच्यानंतर मीठ, हळद, तिखट आणि गरम मसाला. हे मैंने लिया है गेहूं का आटा, गव्हाचं पीठ. याच्यात आपण टाकतोय ज्वार का आटा, ज्वारीचं पीठ, ये बेसन, हे बेसनचं पीठ, हे थोडासा अजवाइन, एकदम थोडासा. ओके, ये छोटी वाटी एकदम सूजी, छोटी वाटी रवा, 1 वाटी पोहा म्हणजे 1 वाटी पोहे. हे जे पोहे आहेत हे पोहा आहे, हे हमने धो के लिए आहे. हे पोहे आहेत ना ते आम्ही धुवून घेतलेत. एक प्याज, अख्खा 1 कांदा, थोडासा नमक, थोडंसं मीठ. मीठ आणि नमक गाईज एकच असतं. लाल मिरची पावडर म्हणजे तिखट, अजून थोडंसं तिखट. थांबा, मग तिखट जास्त लागतं, मी तिखट थोडं टाकतोय. 1 चमचाभर तिखट टाका गाईज तुम्ही. टर्मरिक, हळद, तर हा टाकतोय मी हॉट मसाला थोडासा. गाईज मस्करीत बोलतोय, गरम मसाला टाकतोय आम्ही थोडा, इंग्लिश मध्ये हॉट मसाला बोललो. ये धनिया जिरा पावडर म्हणजे धने जिरे पावडर. थोडासा धनिया म्हणजे कोथिंबीर. आपण जे हे करतोय ना गाईज, कुठल्या भाषेचा विरोध नाही, कोणाचा काहीच नाही, काय नाही. मी हिंदी मराठी दोन्ही बोलणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर का माझं बोललेला सुद्धा हे कोणाला समजत नसेल ना, असं म्हणत नाही मी, पण समजून घ्या. माझं जर का हे बोलणं, माझी लँग्वेज जर का कोणाला समजत नसेल, कोणाला काय नसेल, जर का कोणाला अजून इंग्लिशमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील ना, तर त्यांच्यासाठी खास ही सूचना आहे. खाली डिस्क्रिप्शन नावाचं एक गोष्ट आहे, त्या डिस्क्रिप्शनवरती क्लिक करा आणि तिथं एवढी मोठी हिंदी मराठीची लिस्ट येईल. वाटल्यास तर मी तुमच्यासाठी ते इंग्लिशमध्ये पण टाकतो नाही का. म्हणजे असं कोणी म्हणायला नको की आता इंग्लिशमध्ये बोल, म्हणजे असं ते 3 गोष्टी आम्ही बोलू नाही शकत तसं नाही का. हिंदी मराठी बोलू शकतो मी, त्याच्यात काही विषय नाही. इंग्लिश बोलता येतं, पण आता ते इंग्लिश बोलत नाही व्हिडिओमध्ये. ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये असं टाकतो, ठीक आहे, ते वाचून घ्या. आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. 3 सबस्क्रायबर राहिलेत फक्त, काय करताय, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब 100 सबस्क्रायबर होऊन जातील.
आणि 100 सबस्क्रायबर वरती मी स्वतः तुमच्यासाठी एक बटाट्याचे वेपर्सची व्हिडिओ घेऊन येतोय. तर करा, सबस्क्राईब करा. बटाट्याचे वेपर्स खायचे असतील तर. पाणी 1 तांब्या वॉटर, 1 तांब्याभर पाणी. तांब्याभर पाणी नाही टाकायचंय, आपल्याला लागेल तसं थोडं थोडं टाकायचंय. मस्त आता हे असं हलवून घेऊ, याला असं चांगला असं मॅश करू. असं मॅश म्हणजे मळून घेऊ याला. सगळ्यांनी लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आता जोपर्यंत 100 सबस्क्रायबर होत नाहीत, 100 काय 1000 होत नाहीत ना, व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे गाईज. एवढं सगळं तुमच्यासाठी करतोय, एवढे कष्ट घेतोय, एवढे मेहनत करतोय. काय करताय तुम्ही? अहो चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे खाली सबस्क्राईबचं एक ऑप्शन असेल, ते क्लिक करा. किती वेळा सांगणार आम्ही ही व्हिडिओ बस करा. हे गप आपलेच आहेत सगळे. हे बघा मी बोलतो, तुम्ही आपले माणसं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो नाही का. करा, सबस्क्राईब करा लवकर लवकर. ही व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे 100%. या व्हिडिओला टार्गेट आहे ना 400 व्ह्यूजचा टार्गेट देतोय. 400 व्ह्यूज क्रॉस करून टाका, दाखवून टाका की तुमची पॉवर काय येते. हे फुडी रविराज या युट्यूब चॅनलची पॉवर काय आहे ना, हे युट्यूबला दाखवून द्या की 400 व्ह्यूज आम्ही कंप्लीट करू शकतो. हा ये घाचरांग हलवा याला. हे जोपर्यंत ह्याच्यातले असे फुटकोळ्या ज्या, ये जो बेसन की पीठ में जो फुटकोड़े है वो जब तक फूटते नहीं है तब तक ऐसे हिलाते रहने का. ये फुटकुड़ी फोड़ने का ये फुटकुड़ी फोड़ने के बाद समझ जाता है कि हाँ ये हो गया है. तर हा खास तुमच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, आता विसरलो होतो. लक्षात आलं, बरं झालं. सारखं म्हणतोय सबस्क्राईब करा नाही का. जो 100वा सबस्क्रायबर असेल त्या 100व्या सबस्क्रायबरचं नाव मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेईल, व्हिडिओमध्ये मेन्शन करेल. तर कोण होते 100 सबस्क्रायबर बघूया आता तुमच्यामधली. हा आणि मी आता घेतलेला आहे, बघू शकता इथं तवा. आणि आता हा तवा आपण हळूहळू आता हा गरम करून ठेवूया. गॅस चालू करूया पहिले. ये थोड़ा सा तेल हम डाले इस पे डालने के बाद ये मस्त ऐसे लगाने का सब इस पे. मस्त आपला बघा तवा गरम झालेला आहे. तेल आता धूर काढायला लागलंय. अभी इस पे ढक्कन मारेंगे और 2 मिनट के लिए इसको रख देंगे साइड में म्हणजे गॅस चालू रखेंगे, इसको झाकण मारेंगे और साइड में रखेंगे. म्हणजे झाकण ठेवून आपण साइड वाफेवर शिकवतोय. तो झाकण उघड्या. हा एकच नंबर गाईज. अभी इसको थोड़ी देर इधर सिकाएंगे, फिर इसको पलटाएंगे. तर हा बनवलेला आहे चिला. त्या चिलेला मी चिला म्हणतो. तुम्हाला काय म्हणायचं असेल कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या चिलेला काय म्हणता नाही का. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जो 100वा सबस्क्रायबर असेल त्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये नाव घेईल. 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मी बटाट्याचे वेपर्सची रेसिपी तुमच्यासाठी आणेल. आणि मी बोलले म्हणजे 100% आणणार. मी बोललो ते 100% करणार सुद्धा. चिला बनवलेला आहे, तुम्हाला दाखवण्यापुरतं एकच बनवलं आहे. आता 10-12 बनवतो, म्हणजे जेवढे बनतील तेवढे बनवतो नाही का. तर आपला स्वादिष्ट असा चिला हा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. जर का तुमच्या घरात पाहुणे आले, जर का तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघून बनवायचे असेल तर हा व्हिडिओ बघून नक्की बनवा नाही का. तर असंच भेटूया नवनवीन चांगल्या रेसिपीसाठी. 100 सबस्क्रायबर कंप्लीट करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.